जिल्ह्यात गेल्या 8 दिवसात झालेल्या अतिवृष्टी, गारपीट व वादळी वाऱ्यानं झालेल्या द्राक्ष, पेरू, केळी, आंबे व भाजीपाला पिकांचं पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई मिळण्याबाबत आज शेतकरी नेते आणि माजी सैनिक ज्योतिराम अप्पा जाधव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनात म्हटलंय की आपल्या जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील पूर्व भागात दिनांक 17 मार्च 2026 रोजी अतिवृष्टी, आटपाडी तालुक्यात रब्बी पिकांचे तसेच खानापूर तालुक्यातील घाटमाता, पळशी, हिवरे, बलवडी परिसरात दिनांक 19 मार्च 2026 रोजी गारपीट झाली आहे। त्यामध्ये बऱ्याच युरोपला एक्सपोर्ट होणाऱ्या द्राक्ष बागांचं अतोनात नुकसान झालं असून जत तालुक्यातील पूर्व भाग, उमदी, दरिबडची, संखम, मुचंडी परिसरात द्राक्ष बागांचं नुकसान झालंय। शिवाय जिल्ह्यात व जास्त करून कवटेमंकाळ तालुक्यातील मळगाव परिसरात वादळी वाऱ्यानं आंबा बागा, मोहर गळ व आंबे गळ झाली आहे। पेरू बागीचंही नुकसान झालं। शिवाय भाजीपाला पिके व रब्बी पिकांचे, गहू व शाळू पिकांचं अतोनात नुकसान झालंय। त्या सर्व पिकांचे त्वरित पंचनामे होऊन नुकसान भरपाई मिळावी। शिवाय जे द्राक्ष तासगाव तालुक्यातील डोंगरसोनी पट्टा येथून दुबई व 7 देश साठी एक्सपोर्ट केली जातात, पण या वर्षी सुद्धा युद्ध परिस्थिती असल्याने ती द्राक्ष एक्सपोर्ट होऊ शकली नाहीत। परिणामी ती द्राक्ष लोकल मार्केटला द्यावी लागली, त्यामुळे त्यांचं अतोनात नुकसान झाले। तरी त्या क्षेत्राचा सर्वे होऊन त्यांना अनुदान अथवा नुकसान भरपाई मिळावी। 8 दिवसात जिल्ह्यातील सर्व बाधित क्षेत्रांचे पंचनामे न झाल्यास आपल्या कार्यालय पुढे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सोबत घेऊन बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल। यावेळी त्यांच्यासोबत तासगावचे विवेक आनंदराव पाटील, खानापूरचे सतीश गोविंद शिंदे, रांजणीचे माजी सैनिक रमेश भोसले, रमेश आनंदा कांबळे, सुनील दाजी कांबळे आदी उपस्थित होते।